नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये एक ब्लाऊज रेडी करून दाखवत आहे. आणि हे रात्री मी ड्रेस कट केला. हे ड्रेस कट करण्याच्या वेळेमध्ये माझा ब्लाऊज होत होता, परंतु रात्री कटिंगच शांत वेळेस करणं होते म्हणून मी रात्री कटिंग करून घेतलेली आहे. आता एक कस्टमर आहे, त्यांना 9 वाजेपर्यंत द्यायचं आहे, तर मी 8:30 पर्यंत रेडी करेन. आता 8 वाजलेले आहेत. रात्री मी ब्लाऊजला चिपकवून वगैरे घेतले, प्रेस करून दाबटीप वगैरे मारून ठेवले ते बॅक साईडला स्लीव्सला. तर आता मी हे पूर्ण करून घेते. अर्ध्या तासामध्ये करायचं आहे आता मला. मुलीच्या शाळेची पण वेळ होते. मुलीच्या शाळेच्या वेळेच्या आधी मला रेडी करून घ्यावं लागेल. तर मुलीला 9 वाजता जायचं असते शाळेमध्ये. तिला इंचणी वगैरे द्यावं लागते, ती बाकी करून घेते. टिफिन नाहीये आज, तिची शाळेमध्ये एक्झाम आहे, तर टिफिन तर द्यायचं नाहीये. ती 9ला जाऊन 12 वाजता येईल. टिफिन असला तर मला शिवणं झालं नसतं. आता मुलगा गेलेला आहे शाळेला 6:30 वाजताच. आणि एक गोष्ट आहे, ती आपल्याला सकाळी लवकर, जेवढ्या लवकर सकाळी काम उरकतं तेवढं दिवसा किंवा रात्री नाही उरक. शांत वेळेत आहे तेवढं आपलं काम जास्त होतं शिलाईचं. तर जेवढं होईल तेवढं आपल्या शांत वेळ ह्याच्यामध्येच बसायचं आहे शिवण्यासाठी, कटिंगसाठी. जास्त गर्द्यामध्ये लवकरात लवकर काम होत नाही. त्यांना कस्टमर आल्यास आपल्याला बोलावं लागतं, उठावं लागते. त्याच्यामध्ये आपलं काम होत नाही आणि वेळ पण वेस्ट होतो. परंतु आपल्याला कस्टमर आले किंवा कोणी आलं तर आपल्याला बोलावंच लागतं. नाही बोललं तर चांगले नाही वाटत. त्यांना आल्यानं आपल्याकडे ते कपडे टाकायला वगैरे आलेले असतात, त्यावेळेस आपल्याला त्यांना बोलावं लागतं. त्यांना कसं चांगलं वाटतं, आपण बोलून वगैरे घेतलं तरच ते व्यवस्थित येतात कस्टमर वगैरे. आपल्याला आपण जर रूढ व्यवहार केलं तर त्यांना वाटतं ही घमंडी आहे, ह्या बाईपाशी नाही जायचं असं. आपल्याला व्यवस्थित सर्व क्लायंटला असू द्या, सर्वांना छान बोलूनच आपल्याला घ्यावं लागतं. कस्टमरची पूर्ण वेळ वगैरे डिसाईड करून त्यांच्या वेळेनुसार ब्लाऊज द्यावं लागतं. आता हे एवढ्या लवकर मी नाही झालं असं सांगितलं तर नाही चाललं असतं. मला कितीही वेळ असो किंवा नाही, मी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर त्यांना द्यायची कोशिश करते. आणि आता माझी मुलगी विचारत होती, मम्मी तुला वेळ आहे का? तुला वेळ असेल तर मला एक पाऊच शिवून दे. माझा पाऊच खराब झालेला आहे, तर मी तिला म्हणलं उद्या शिवून देते किंवा दुपारच्या वेळेस वेळ असला का शिवून देते तुला. तिला पाऊच वगैरे आवडतो शिवलेला. ती आता रेडी होत आहे, दात वगैरे घासून घेतली, आंघोळीला जात आहे. ब्लाऊज बघू शकता, आता हे पूर्ण अर्धवट झालेलं आहे. मी ह्याच्या गळपट्ट्या वगैरे काढून घेते. गळ्याला गोट करण्यासाठी खूप असा व्यवस्थित क्रॉस कपडा काढून घ्यायचा आहे. आणि कधी पण आपल्याला सरळ पट्टी नाही जोडायची आहे, क्रॉस जोडायची आहे. फिनिशिंगने गोट पण येतो. आणि हे पूर्ण मी गोट मारून झाल्यावरती तुम्हाला दाखवते त्याची फिनिशिंग वगैरे. आणि एवढं आहे का आपलं बॉबिन वगैरे ऐन वेळेमध्ये संपतो किंवा दोरा तुटतो अशा वेळेमध्ये. ते असं मी पट्टी तयार करून घेतल्यानं एक साईजने अशी पट्टी पण कट करून घेते. जर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, मी पायपिंगचा तुम्हाला व्हिडिओ करून टाकेन, कशा प्रकारे पायपिंग लावायची आहे. रूम आणि दुकान हे इथंच असल्यामुळे आमचा पूर्ण गर्दा इथंच असतो. बाहेरल्या रूम मध्ये आम्ही झोपता, मधल्या रूम मध्ये किचन आहे. ह्या 2 रूम मध्येच मला ऍडजस्ट करावं लागते. आणि लगेच इकडल्या साईडला बाहेरून शटर आहे आणि इकडल्या साईडला दार आहे. तर एवढ्यामध्येच मी ऍडजस्ट करते. सकाळच्या वेळेस मध्ये मला काम नाही करायला चालत, पण अर्जंट असलं तर मी इकडे करून घेते.
मुलीसाठी चहा करून ठेवलेला होता. या ब्लाउजला आता स्लीव्हजला जॉईंट होते. हे स्लीव्हजला जॉईंट मी लाईन्स खडे आहेत, शिदे आहेत समजा ह्या स्लीव्हजला. तर त्याच्यासाठी मी आधी जॉईंट नाही केला होता. कपडा उरल्यानंतर पायपिंगचा त्याच्यासाठी घेऊन मी, कारण मला आता वेळ होत होता. मी घड्याळात पाहून लवकरात लवकर कंप्लीट करायचं पाहत होते. झाले आता स्लीव्ज लावून झाले. स्लीव्ज लावून झाले की फिटिंग लगेच टाकते आणि तुम्हाला ह्याची फिनिशिंग वगैरे दाखवते. आणि फिनिशिंग वगैरे तुम्ही बघितल्यानंतर मला कमेंट करा की तुम्हाला फिनिशिंग कशी वाटली काय नाही. आणि अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग सुद्धा टाकायची शिकायची असेल तर तुम्ही कमेंट करा. माझ्या पद्धतीने फिटिंग टाकायची तुम्हाला शिकवते. अशा प्रकारे फिटिंग टाकल्यास खूप परफेक्ट फिटिंग बसतो. आणि जे आर्मोल मध्ये आहे ना जॉईंट मेन, तेच मला खूप असं फिक्स पाहिजे. दोन्ही हाताचे जॉईंट आपले बगलमध्ये व्यवस्थित आले पाहिजे. हे जर जॉईंट बराबर व्यवस्थित आलं तर आपल्याला कुठून झोळ येत नाही ना काही होत नाही. व्यवस्थित आपल्याला फिटिंगची मेन आहे. कटिंग फिटिंग व्यवस्थित पूर्ण आपल्याला आली पाहिजे. कस्टमर आपल्याला नाराज होणे आपले कस्टमरची अशी वेळेनुसार दिलं किंवा त्यांना छान असे ब्लाउज वगैरे शिवून दिलं ना, त्यांना छान वाटतं. त्यांची फिटिंग अशी बराबर आली का त्यांनी एकांना आवडली का त्यांनी 2 बायका घेऊन येतात. अशा प्रकारे जर आपण फिटिंग वगैरे व्यवस्थित करून दिली, कस्टमरला चांगल्या व्यवस्थित आपण शिवून दिलं तर आपले कस्टमर वाढतात. कस्टमर आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला त्यांना एकदम फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट द्यायची आहे. आणि फिनिशिंग पण आपण वेळ नाही म्हणून गडबड समजा मी अर्धा तासात शिवला, असं नाहीये की मी अर्धा तासात शिवला म्हणून फिनिशिंग वगैरे मध्ये काही असेल. फिनिशिंग आपली तशीच आली पाहिजे. वेळ कमी असो का जास्त, आपल्याला फिनिशिंग कडे लक्ष देणे गरजेचं आहे. हे बघू शकता माझी पायपिंग मधल्या साईडचाही कपडा दाखवला तुम्हाला. आणि हे जॉईंट दोन्ही साईडचे बघा 8:30 पर्यंत हे पूर्ण